राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। हे बघा, तुम्हाला हप्ता वाटप पुन्हा सुरू झाले। हो लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, डिसेंबरचा मकर संक्रांतीच्या पहिले ज्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत, परत त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 20वा हप्ता आणि 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता प्लस फेब्रुवारीचा हप्ता टाकण्यात आलेला आहे। हो तुम्ही बरोबर ऐकताय। आणि 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि 5000 रुपये पण, हो 5000 रुपये पण। सर्व माहिती सांगतो, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण एवढ्या दिवसांपासून ज्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्या बहिणी पण आता खुश झालेल्या आहेत, कारण अपडेट तशी आलेली आहे। अपडेट तशी आलेली आहे बहिणींनो, तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला एक एक माहिती एकदम नीटपणे सिंपल सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो। आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी। बघा आता सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। तत्पूर्वी माझी एकच विनंती आहे, तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये मांडा, म्हणजे नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे मी देतो तुम्हाला। कमेंट करा जरी तुमचे काही प्रश्न असेल तर। बघा आता जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये वाटप, आज वाटप सुरू झाली। बघा त्याबद्दल माहिती। चला तुम्हाला आता सर्व माहिती सांगतो। हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे, भरपूर बहिणी टेन्शनमध्ये आहेत। कोणत्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत? ज्यांना हप्ता येत नाही। जेव्हापासून KYCची मुदत संपलेली आहे तेव्हापासून मोठा गोंधळ लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे। गोंधळ म्हणजे कसा की काही बहिणींना हप्ता आणि काही बहिणींना हप्ता नाही। असं का झालं? आता KYC करायला शासनाने सांगितलं होतं आणि KYC करून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येत नसेल तर मग बहिणी काय करतील? बहिणी रस्त्यावरती उतरू लागलेल्या आहेत, आंदोलन करत आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाकडे महिला जात आहेत। कशासाठी? आमचा हप्ता का बंद झाला, कशामुळे झाला, त्याचं कारण सांगा, असं बहिणी विचारत आहेत। तर हे बघा, याबद्दल तर सर्व सांगतो। या बहिणींचं काय होणार आहे, यांना पुन्हा लाभ मिळेल का? यांचे जे पण हप्ते थांबलेले आहेत ते सर्व हप्ते यांना मिळतील का? याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणारच आहोत। तसेच आता बघा, जानेवारीचा आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये वाटप सुरू, आणि आता मग त्या बहिणींना हे 3000 रुपये मिळणार की नाही, 5000 मिळणार की नाही, तर या अपडेट आहेत। मग ज्या बहिणींना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांना हे जानेवारीचा फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या बहिणींसमोर। कारण मागील हप्ते आलेच नाही तर मग पुढील हप्ते काय येतील, असा सवाल उपस्थित झालेला आहे। परंतु बघा आता किती बहिणींना आज हप्ता वाटप सुरू झालेला आहे, आज वाटप किती बहिणींना झाले याबद्दल आपण समजून घेऊया। आणि ज्या बहिणींना हप्ता येत नाही आहे त्यांनी काय काम करायचं आहे, मग त्यांना पण हप्ता येईल म्हणून, तर ते पण सांगतो। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा फक्त, ओके। हा व्हिडिओ जसंच तसं शेवटपर्यंत पूर्ण बघा। एक एक माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला सर्व सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त शेवटपर्यंत, पहा आता पुढे माहिती। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओवरती। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पॉईंट टू पॉईंट माहिती आता भेटणार आहे। तसेच टॉप कामाच्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, त्या बातम्या देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर राज्यातील सर्व माझ्या बहिणींना एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, बस दुसरं काही नको करा, व्हिडिओ पूर्ण बघा। तुमचा हप्ता बंद झालेला ना, काही बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे। आणि यामध्ये 2 गोष्टी होत आहेत, काहींना हप्ता चालू आहे आणि काहींचा, एक मिनटं, हां काही बहिणींचा हप्ता
चालू आहे आणि काही बहिणींचा हप्ता बंद होत आहे. या दोन गोष्टी घडत आहेत सध्या. तर चालू ज्यांचा हप्ता आहे त्यांना डिसेंबरचे 1500 रुपये मिळालेले आहेत, 18वा हप्ता त्यांना मिळाला. आणि ज्यांचा हप्ता बंद आहे त्यांना 17वा हप्ता आणि प्लस 18वा हप्ता या दोन हप्त्याचे 3000 रुपये मागील मिळालेले नाहीत, बरोबर ना. काही बहिणींना 17वा मिळाला होता आणि 18वा मिळाला नाही. या समस्या आहेत बहिणींच्या. आणि आता पुढील हप्ते जे आहेत, जानेवारीचा हप्ता आहे 1500 रुपये वाटप सुरू झाले त्याची. तर जानेवारीचं वाटप झाली, फेब्रुवारीची वाटप सुरू झालेले आहे. कारण पुढे बघा ZDPच्या निवडणूक आहेत, त्यामुळे पहिलेच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप याची केली जात आहे. तर हे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले नसतील, बाकीच्या बहिणींच्या खात्यामध्ये. काही बहिणींना तर मिळत आहे, परंतु काही बहिणींना मिळत नसतील. तर त्याचं कारण पण समोर आलं आहे. आणि आता नेमकं त्या बहिणींना मिळेल की नाही, ज्यांना मागील डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्या बहिणींना हप्ता पुढे चालून मिळेल की नाही, त्यांचं काय होणार आहे, चला त्याबद्दल माहिती बघा आता. चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती. लाडक्या बहिणीनं बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला रोज महिला व बाल कल्याण विभागात धडक देत आहेत. मी तुम्हाला बोललो होतो, काय होत आहे की संपूर्ण महिला व बाल कल्याण विभागाकडे जात आहे, कार्यालयाकडे जात आहेत. आमचा हप्ता का बंद करण्यात आला, आमची काय चूक होती, आम्ही KYC सक्सेसफुली केली तरी आमचा हप्ता बंद झालेला आहे, आमच्याजवळ 4 चाकी वाहन नाही, आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, आम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत नाही, आमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे, आम्ही इन्कम टॅक्स भरत नाही, आम्ही आयकरदाता नाहीत, तरी आमचा लाभ का बंद झाला, आमच्याकडे शेती पण नाही, असं बहिणी विचारत आहेत. कुठे बहिणी कुठे गेलेल्या आहेत, महिला व बाल कल्याण विभागाकडे. याकडे रांगाच रांगा, गर्दीच गर्दी बहिणींची जात आहे, कारण भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. त्यामुळे काय त्रुटी आहे का, की काय अडचण झाली की हप्ता बंद झाला, या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे असं बहिणी विचारत आहे. पुढे बघा आता माहिती. तर त्यांच्याकडून उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे. नाराज महिलांचे समाधान केले जात आहेत. अखेर महिला व बाल कल्याण विभागाने KYCची लिंक पुन्हा सुरू करावी. हे बघा, यामध्ये प्रामुख्याने KYC भरपूर बहिणींनी केलेली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवलेला आहे किंवा बंद झालेला आहे. ज्यांनी KYC केलेली नाही त्यांचा हप्ता बंद नाहीतर थांबवण्यात आलेला आहे. आणि ज्या बहिणींची KYC झालेली आहे सक्सेसफुली, तर त्या बहिणींना देखील हप्ता येत नाही. तर असं कारण मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की KYC करताना काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC केलेले आहेत, जे पर्याय होते ते पर्याय चुकीचे निवडलेले आहेत, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवलेला आहे किंवा बंद झालेला आहे. त्यामुळे त्या बहिणींना पुन्हा एडिटचं बटन द्यायला पाहिजे, दुरुस्ती त्यांना करता यायला पाहिजे KYCमध्ये, म्हणजे मग त्यांची पण KYC होऊन जाईल. पुढे बघा, तर बघा, तर KYCची लिंक पुन्हा सुरू करावी यासाठी मग आता मागणी पुन्हा सुरू झालेली आहे. आणि मी शासनाला मागच्या वेळी भरपूर व्हिडिओमध्ये मागणी केली की शासन मायबाप लाडक्या बहिणींना अजून KYCसाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे, काहीतरी 10-20 दिवस अजून द्या, म्हणजे ज्या बहिणींची KYC राहिलेली असेल त्या बहिणी KYC करू शकतील. आता खेड्यापाड्यातील बहिणी आहेत, त्या बहिणींजवळ स्मार्टफोन नाही आहे, ते KYC कसं काय करतील. त्यामुळे माझ्या हात जोडून शासनाला विनंती आहे की त्या बहिणींना म्हणजे हे बघा, म्हणजे खऱ्या ज्या बहिणी आहेत, गरजू ज्या बहिणी आहेत, त्यांना हप्ता मिळत नाही आहे, त्यांचा लाभ बंद होण्याचं चित्र इथे पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एवढं काम शासनाने करायला पाहिजे असं माझी मागणी आहे. बघा आता पुढे काय झालेलं आहे आणि काय निर्णय झाला, पुढे बघा आता माहिती. चला आता पुढे बघा माहिती. आता KYC लिंक पुन्हा सुरू करावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे. असे पत्र थेट शासनाकडे पाठवले आहे. त्यामुळे KYC लिंक केव्हा सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे बघा, शासन यावरती विचार करेल, 100% विचार करेल आणि पुन्हा लिंक सुरू होऊ शकते बहिणींनो. आणि माझी ही पण मागणी आहे की KYCची लिंक सुरू कराल ना तुम्ही, तेव्हाच नवीन फॉर्मची पण लिंक सुरू करायला पाहिजे. कारण भरपूर बहिणींनी, ज्या बहिणी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत त्या बहिणींना पण फॉर्म भरू द्या.
त्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांनी फॉर्म भरले नाही, मग जरी लिंक पुन्हा सुरू केली फॉर्म भरण्याची तर त्या बहिणींना फॉर्म देखील भरता येईल. पुढे बघा, महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1,500 रुपये महिना दिला जातो. या योजनेत जिल्ह्यातील 6 लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेक्षणात सरकारी नोकरदार, चारचाकी धारक, टॅक्सचा भरणा करणारे तसेच एकाच कुटुंबातील 3पेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती. आता बघा, एका कुटुंबात फक्त 2 बहिणी लाभ घेऊ शकतात. जर 3 असेल तर 1 जणाचा लाभ बंद केला जाईल, असं देखील अपडेट होती. पुढे बघा, तर त्यानंतर आधार प्रमाणीकरण व ई-KYC अनिवार्य केली. ई-KYCची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि या मुदतीत 60% अधिक पात्र महिलांनी ई-KYC पूर्ण केली. बघा, फक्त 60% बहिणींचीच KYC झाली आहे, 40% बहिणींची KYC बाकी आहे. तर काही महिलांनी KYCकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. 2 दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला. 2 दिवस इथे प्रिंट मिस्टेक झालेला आहे, 2 आठवडे झाले त्या गोष्टीला. तर 2 आठवड्याच्या पहिलेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या पहिले डिसेंबरचा हप्ता टाकण्यात आलेला आहे, बरोबर. तर 2 आठवड्याच्या पहिले हप्ता डिसेंबरचा आला, परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही. यामध्ये KYC पूर्ण करणाऱ्या बहुतांश महिलांचा समावेश आहे आणि या प्रकारामुळे संतप्त महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहे. लाभ बंद करण्यात आल्याचे कारण मीमांस उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या जात आहेत. बघा, म्हणजे कारण काय आहे, कशामुळे आमची KYC बंद आहे, आपलं हप्ता बंद झाला, लाभ बंद झाला, याबद्दल विचारणा केली जात आहे. आता बघा, मग आता काय होणार आहे, आता या बहिणींचं काय होणार आहे, ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना पुढील हप्ते जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा मिळेल की नाही, बघा ती माहिती आता. तर बघा, KYC पूर्ण झाल्याचे ऑनलाईन दिसत आहे, तरीसुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. शेवटी महिला बालकल्याण विभागाने KYCची लिंक पुन्हा चालू करावी असे पत्र पाठवले आहे. या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे नजर लागले आहेत. बघा, आता काय झालेलं आहे, KYC संदर्भात आता KYCची लिंक पुन्हा सुरू होईल का ही आशा आहे. पुढे बघा, KYC करताना झाल्या चुका. ई-KYC करण्यासाठी मुदत जी दिली होती निर्धारित माहितीच, हे बघा, निर्धारित मुदतीत बहुतांश पात्र महिलांनी KYC करून घ्यायचा निर्णय घेतला. हजारो महिलांनी KYC केली, त्यामुळे 1,500 रुपयाचा हप्ता नियमित मिळेल अशी आशा महिलांना होती. बहुतांश महिलांची KYC चुकली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांच्या घरात कुणीही नोकरीवर नाही अशा KYCत नोकरी असल्याचा उल्लेख आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये सर्वाधिक नाराजी पसरली आहे. चुकलेली KYC दुरुस्तीची व्यवस्था केली जाईल का असा प्रश्न महिलांमध्ये उपस्थित होत आहे. मी तुम्हाला बोललोच ना आधी की भरपूर बहिणींकडून KYC करताना चूक झालेली आहे. जे पर्याय आहेत ते पर्याय चुकीचे निवडून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे. तर अशा बहिणींचा पण लाभ सुरू करायला पाहिजे, कारण त्यांच्याकडून चूक झालेली आहे. तर त्यांना दुरुस्तीचे ऑप्शन द्यायला पाहिजे. दुरुस्तीचं मागच्या वेळी देण्यात आला होता 10 दिवसांसाठी, तर एडिटचं ऑप्शन द्यायला पाहिजे. त्यांना ती KYC सुधारू द्या शासन मायबाप, कारण त्या बहिणींचा हप्ता 1500चा लाभ हा बंद झालेला आहे, त्यांना मिळालंच नाही. काही बहिणींना हप्ता मिळाला, डिसेंबरचा मिळाला आणि बाकीच्यांना मिळाला आणि बाकीच्यांना मिळाला नाही अशी गोष्ट झाली. त्यामुळे ज्या ज्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्यांना पुन्हा हप्ता द्या. मागील सर्व हप्ते त्यांना द्यायला पाहिजे या जानेवारीच्या हप्त्यासोबत. आता काय होत आहे बघा, आता ZDPच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या, मग त्यामुळे आता सरकार जोरदार तयारी चालू आहे आणि खास करून लाडक्या बहिणींना मतदानाच्या पहिलेच हप्ता येऊन जातो. त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे. जानेवारीचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि सांगता येत नाही, शासन जरी निर्णय घेतला तर त्यासोबत तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता मिळणार आहे. फेब्रुवारीचे पण 1500 रुपये, म्हणजे या 2 हप्त्याचे एकत्र 3000 रुपये देण्याची शक्यता वाढलेली आहे. कारण कसं बघा, कारण ZDPची निवडणूक आहेत
आणि मागच्या वेळेस मकर संक्रांतीच्या पहिले 3,000 रुपये शासन देणार होतं, परंतु तेव्हा काही कारणास्तव 3,000 रुपये देता आले नाही. मग आता ही वेळ आहे, आता वेळ आहे, GDPची निवडणूक आहेत, त्यामुळे आता तरी 3,000 रुपये शासनाने द्यायला पाहिजे 2 महिन्याचे, जानेवारी आणि फेब्रुवारीचे. परंतु शक्यता तर कमी आहे, परंतु जानेवारीचे 1,500 रुपये कुठे गेले नाही, ते तर मिळणारच आहेत. परंतु त्यासोबत 1,500 फेब्रुवारीचे पण मिळाले तर मग 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात आणि या संदर्भात लवकर निर्णय होईल आणि अचानकपणे हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, आता वेळ झालेली आहे. ओके, चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला सुरुवातीला बोललो तो 5,000 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. चला ते अपडेट पुढे बघूया आपण आता. चला आता बघा, बातमी नंबर 1. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तो, मी तुम्हाला अशा टॉप बातम्या सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. चला त्या बातम्या अखेरकार आपण इथे आता समजून घेऊया, जाणून घेऊया. पहिलीच बातमी आहे, फक्त 30 दिवसात चांदी 1,00,000 रुपयांनी महागली. यापुढे चांदीचे दर किती आणि कसे वाढतील कुणीच भाकीत करू शकत नाहीत, कारण अत्यंत धक्कादायक. बघा, सध्या आपण बघत आहोत सोन्या चांदीचे जे काही रेट आहेत, भाव आहेत, दर आहेत, ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता सोन्याचे किमती उच्चांक गाठतला असताना दुसरीकडे चांदीच्या किमतीचा भडका उडाला आहे. फक्त 30 दिवसात चांदी 1,00,000 रुपयांनी महाग झाली आहे. यापुढे चांदीचे दर किती आणि कसे वाढतील कुणीच भाकीत करू शकत नाही. हे बघा, गेल्या एका वर्षात चांदीची किंमत 1,00,000 रुपयांवरून 2,00,000 पर्यंत वाढली आहे आणि आता ती 3,00,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. बघा, 1 किलो 3,00,000 रुपयेपर्यंत चांदी गेलेला आहे. चांदीच्या किमतींनी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे बघा, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर चांदीची किंमत पहिल्यांदाच प्रति किलोग्रॅम 3,00,000च्या पुढे गेली. ट्रेंडिंग आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 3,04,000च्या आसपास राहिले. चांदीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होण्यामागील कारणे काही असो, गेल्या 3 महिन्यात गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमवला आहे. पण फक्त एका महिन्यात चांदीची किंमत 1,00,000ची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात बघा, 1 किलो चांदीची किंमत ही 2,03,500 होती. फक्त 30 दिवसात किंमत 1,00,000नी वाढली आहे. दरम्यान जेव्हा चीनमध्ये उत्पादन वाढते तेव्हा चांदीची मागणी थेट वाढते. चीन हा सौर पॅनलचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार असल्याने प्रत्येक सौर पॅनलमध्ये चांदीचा वापर केला जातो. आणि चांदीच्या किमतीत वाढ कशामुळे होत आहे, तर जागतिक आर्थिक अनिश्चितता, चलन बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित आश्रयस्थानाचा शोध यामुळे चांदीची मागणी वाढत आहे. चांदीने सोन्यापेक्षा चांगले परतावे दिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची मागणी वाढतच आहे. हे बघा, गुंतवणुकीव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक सौर पॅनल, EV, इलेक्ट्रॉनिक वाहने आणि उद्योगात चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, तेथेही मागणी वाढत आहे. बघा, यामुळे सोन्याचे आणि चांदीचे भाव वाढतच आहेत. चांदीचे भाव पण जबरदस्त वाढलेले आहेत. फक्त एका महिन्यात 1,00,000ने अजून वाढ झाली. म्हणजे 1 किलोग्रॅम, हे बघा इथे काय म्हटलं ना, हां, म्हणजे हे बघा, प्रति किलोवर चांदीची किंमत 3,00,000 पर्यंत आहे. म्हणजे 1 किलो जे आहे चांदी ते 3,00,000च्या पार गेलेलं आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला, लाडक्या बहिणींनो किंवा सर्व भावांनो, तुम्ही जेवढे पण व्हिडिओ बघत आहात, 5,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला बोललो, तर ती 5,000 रुपयाची अपडेट काय, चला समजून घेऊया. हे बघा, पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज आहे. पेन्शनधारकांसाठी ही अपडेट आहे. 1,000 रुपयाची पेन्शन आता थेट 5 किंवा 10,000 होणार आहे. तर हेच ते 5,000 रुपये जे मी तुम्ही पोस्टरवरती बघितलं, सुरुवातीला थंबनेलवरती बघितलं किंवा सुरुवातीला याबद्दल माहिती दिली. बजेट 2026मध्ये सर्वसामान्याच्या खिशाला पैसा खेळता ठेवण्यासाठी सरकार बड्या घोषणांच्या तयारीत आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे EPS 95 पेन्शनधारकाच्या नशिबाची. हे बघा, तर गेल्या दशकापासून 1,000 रुपयांच्या टप्प्यावर अडकलेली किमान पेन्शनची सुई आता
5,000 की 10,000वर जाऊन स्थिरावणार? महागाईच्या या रणधुमाळीत पेन्शनधारकांना आजचे दिन येणार की पुन्हा पदरी निराशाच पडणार याचे गुपित आता अर्थसंकल्पाच्या पोटात दडले आहे. बघा 5,000 रुपये तेच आहेत हे. तर यामुळेच देशातील लाखो खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे डोळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आगामी बजेट 2026कडे लागले आहेत. सध्या मिळणारे किमान 1,000 रुपये पेन्शन वाढवून ती 5,000 ते 10,000 रुपये करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त गुड रिटर्न्सने दिले आहे. महागाईच्या काळात 1,000 रुपये अपुरे, पेन्शनधारकांचा संताप. गेल्या 11 वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. मात्र EPS 95 योजनेअंतर्गत मिळणारी किमान पेन्शन आजही 1,000 रुपये इतकीच मर्यादित आहे. कर्मचारी संघटनांनी ही रक्कम किमान 7,500 ते 10,000 रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे. वाढत्या राहणीमानाचा खर्च आणि वैद्यकीय गरजा पाहता सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात पेन्शनमध्ये 5 ते 10 पटीने वाढ करून मोठा दिलासा देऊ शकते. 5,000 की 10,000 काय आहे प्रस्ताव? प्रस्ताव 1, 5,000 रुपये. गुड रिटर्न्सनुसार वाढती महागाई पाहता किमान पेन्शन 5,000 रुपये करण्याचा प्राथमिक विचार सरकार करू शकते. यामुळे तिजोरीवर मर्यादित भार पडेल आणि पेन्शनधारकांनाही आधार मिळेल. प्रस्ताव 2, 10,000 रुपये. विविध कर्मचारी संघटनांनी 7,000 ते 10,000 रुपयांची मागणी केली आहे. जर सरकारने कन्झम्पशन उपभोग वाढवण्यावर भर दिला तर हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. चला ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली. बातमी नंबर 2 फार महत्त्वाची होती. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत, बातमी नंबर 3. बघा, चला आता बातमी नंबर शेवटची आहे. बातमी नंबर 3 आहे, शेअर बाजार लाल रंगात. निफ्टी 30 अंकांनी खाली. रिअल्टी आणि IT शेअर्स घसरले. तर काय आहे शेअर मार्केट संदर्भात ही सर्वात मोठी बातमी, चला समजून घेऊया. तर मंगळवारी बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली आणि आज निफ्टीची विकली एक्सपायरी असल्याने ट्रेंडिंगमध्ये हे बघा ट्रेंडिंगमध्ये चढ उतार दिसत आहे. सुरुवातीला बाजार घसरला पण नंतर दिवसाच्या निचांकी पातळीवरून थोडीफार सुधारणा झाली. ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी तर निफ्टी जवळपास 30 अंकांनी खाली होता. बाजारात एकूणच न्यूट्रल ट्रेंड दिसून आला. आजही रिअल्टी आणि IT इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. टेक कंपन्यांचे शेअर्स फारशी तेजी दाखवत नाही. दुसरीकडे PSU बँक इंडेक्समध्ये सुमारे 1% वाढ झाली. तसेच मेटल आणि FMCG शेअर्समध्येही खरेदी दिसत होती. कोणते शेअर्स तेजीत आणि कोणते घसरणीत? बघा, निफ्टी 50मध्ये आज SBI, हिंदल्को, ONGC, NTPC, कोटक बँक, टाटा स्टील आणि JSW स्टील यांच्यात तेजी दिसली. आणि तर बजाज फायनान्स, इंडिगो, विप्रो, एशियन पेंट्स आणि अपोलो हॉस्पिटल यासारख्या शेअर्समध्ये घसरण झाली. ओपनिंगचे आकडे. सोमवारी झालेल्या क्लोजिंगच्या तुलनेत सेन्सेक्स 39 अंकांनी घसरून 83,207 वर उघडला. निफ्टी 5 अंकांनी घसरून 25,580 वर उघडला. बँक निफ्टी 40 अंकांनी घसरून 59,851 वर उघडला. चलन बाजारातही घसरण झाली. रुपया 2 पैशांनी घसरून 90.93 प्रति डॉलरवर उघडला. आज बाजारावर परिणाम करणारे मुख्य ट्रिगर्स हे बघा. निफ्ट सपाट, US फ्युचर्स घसरला. आता बघा गिफ्ट निफ्टी सपाट, तर काय आहे गिफ्ट निफ्टी सपाट आणि US फ्युचर घसरला त्याबद्दल माहिती बघा आता. तर गिफ्ट निफ्टी 25,600च्या आसपास सपाट आहे. म्हणजे भारतात शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट होण्याचा अंदाज होता.
पण अमेरिकेतील संकेत थोडे निगेटिव्ह आहेत. डाओ फ्युचर्स सुमारे 400 अंकांनी खाली आले आहेत. अमेरिकेचे बाजार काल बंद असले तरी फ्युचर्समधील घसरणीमुळे जागतिक वातावरण घसरण आहे. ओके, घसरण आहे. चला ठीक आहे, शेअर मार्केट संदर्भात पण ही बातमी फार महत्त्वाची आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत टॉप कामाच्या बातम्या बघितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. त्या बातम्या मी तुम्हाला संपूर्ण बातम्या सांगितल्या. आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण तुम्हाला माहिती दिली. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुमच्या मोबाईलवरती प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळत राहील तुम्हाला. आणि या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा. शेअरचं बटन तुम्हाला दिसत असेल, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर ठीक आहे, लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा.